मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणासंदर्भात आज सभागृहात निवेदन दिलं आणि त्याच संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी सत्ताधारी आमदार आणि विरोधक असे दोघं जण सोबत आहेत। सर काय सांगाल? विरोधक असं म्हणतायत की मुख्यमंत्री आणि सरकार वेळकाढूपणा करत आहेत, आरक्षण देणार नाही हा वेळकाढूपणा चाललेला आहे, काय सांगाल? मराठा समाजाला आरक्षण हे 100% देणार आणि मराठा समाजाला आरक्षण देत असताना, न्याय देत असताना महाराष्ट्रातील इतर कुठल्याही समाजावरती अन्याय होता कामा नये। त्यांच्या भावनांचा आदर करणं आणि त्यांचं असणारं आरक्षण हे कायमस्वरूपी टिकणं या दृष्टिकोनातून अभ्यास करून शिंदे समितीचा अहवाल, गायकवाड समितीचा अहवाल हा सर्व घेऊन पुढे कोर्टात जाऊन, पूर्वी जसं न्यायालयामध्ये जो आपण कायदा पाठवला होता तो परत आला, अशा पद्धतीने न होता आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी जे मराठा समाजाला शब्द दिलेला आहे की न्यायालय टिकेल आणि इतर समाजाला कुठल्याही समाजावरती अन्याय न करता मराठी समाजाला आरक्षण दिलं जाईल, तो शब्द पूर्ण करणार म्हणजे करणार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात की आरक्षण दिलं जाईल, कुठल्याही समाजाला धक्का न लावता, असं शिंदे गट म्हणत आहेत। आमचं तेच म्हणणं आहे, आरक्षण पहिल्यांदा 30 दिवसाची मुदत घेतली, 40 दिवसाची दिली जरांगे पाटलांनी, नंतर 24 डिसेंबरपर्यंत दिली, आज परत फेब्रुवारीची मुदत मागतायत। ही मुदत कशासाठी घेताय? तुम्ही दिलं जाईल म्हणताय, तुमची भावना आहे, सर्व सभागृह तुमच्या सोबत आहे, तर वेळ काढूपणाचं धोरण का सरकार घेते? म्हणजे निवडणुका लागायची, आचारसंहिता लागण्याची वाट बघतंय का सरकार, असं मला विचारायचं। काय वाटतं, निवडणुका लागायची वाट बघत्या सरकारने? नंतर मी ज्यांना कावीळ झाले ना त्यांना सर्व पिवळे दिसतात, यांना निवडणुकी सुरुवात दुसरं काय दिसतच नाहीये। परंतु आम्हाला, आप्पाला घ्या, मामाला घ्या आणि आमचे आदरणीय शिंदे साहेबांना फक्त लोकांचे हित, महाराष्ट्राचा विकास आणि मराठा समाजाला न्याय देणं हे एकच ध्येय आमच्या समोर आहे। यांच्या समोर फक्त निवडणुकाच आहेत, त्यामुळे निवडणुकीच्या दृष्टिकोनातून निर्णय नाही। कावीळ झाले तुम्हाला, कावीळ यांना काय झालंय, हे पूर्ण त्या भारतीय जनता पार्टी जसे सांगते, जसे स्क्रिप्ट लिहून देत तसं त्यांना बोलावं लागतं, त्यांचा नाईलाज आहे, त्यामुळे त्यांच्या पुढे पर्याय नाही काय। पण ह्यांना जर लोकांचं हित खरंच पाहिजे असतं तर एवढा वेळ का लागतो फेब्रुवारी, आजच घ्या ना, आजच घ्या निर्णय। आता अधिवेशन चालू आहे, उद्या दिवस आहे, मग तुम्ही निर्णय घ्या। कोण अडवलंय तुम्हाला? भाजप स्क्रिप्ट लिहून देते असं म्हणतात। आम्हाला आप्पाला घ्या, मला घ्या, आम्हाला कोणी स्क्रिप्ट लिहून द्यायची गरज नाहीये। आम्ही ओरिजिनल हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरेंच्या शाळेतले विद्यार्थी आहोत। या विद्यार्थ्यांना कुणी लिहून द्यायची गरज नाहीये। ह्यांना कोण बाजूला बसलेले हिरवे पिवळे जर सांगत असतील तर ते ऐकत असतील, आम्हाला माहिती। कोण हिरवे पिवळे कोण? नवाब मलिक, त्यांच्या बाजूला कोण हिरवे पिवळे कोण असं ना, त्यांच्या बाजूला कोण बसलेत आपण बघितल्या अधिवेशनात। नवाब मलिक साहेब कुणाच्या बाजूला बसले होते, कुणाला मांडीवर घेऊन बसले होते बघितले। पण हा मराठा आरक्षण विषयांतर होऊ देऊ नका, विषयांतर होऊन देऊ नका असं म्हणतात। काय नेमकी भूमिका आहे? हे बघा, पहिला विषय असा आहे की मी स्पष्टपणे सांगतो, या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी या महाराष्ट्राचं आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन या राज्याच्या जनतेला आणि मराठा समाजाला आश्वस्त केलेलं आहे की मी कुठल्याही समाजाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देईल। हे महाराष्ट्राला तर सांगितलंच, पण आज सभागृहामध्ये जवळपास 1.25 तासाच्या चर्चेत नेमकं शिंदे समिती काय करते, हे आरक्षण कसं टिकाऊ आम्ही देणार आहोत, अशा पद्धतीचं स्पष्टीकरण त्या ठिकाणी दिलं। आणि दुसरा विषय, शिंदे समितीचा अहवालात सुद्धा मागच्या काळात काय काय त्रुट्या होत्या त्या त्रुट्या दुरुस्त करून आपण जे काही आता आरक्षण देणार आहोत ते 100% टिकणारं असेल, अशा पद्धतीचं आश्वासन आज माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलं। राहिला प्रश्न फेब्रुवारीचा, तर फेब्रुवारी याच्यासाठी की हा जो काही अहवाल आहे हा पूर्ण करून ह्या मागच्या काळात जे काही मराठा समाजाची फसवणूक ह्या लोकांनी केली, त्या फसवणूक कोणी केली? या मागच्या काळातल्या राज्यकर्त्यांनी। कोण होतं ते सांगा? ज्यावेळेस मागचं आरक्षण दिलं गेलं होतं ते मुख्यमंत्री कोण होतं? जेव्हा फसवणूक केली मी सांगतो आपण जोपर्यंत मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब होते तोपर्यंत ते हायकोर्टात टिकलं। सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर 2020 मध्ये कोण होतं? सुप्रीम कोर्टासाठी मुख्यमंत्री होते आणि सुप्रीम कोर्टात तुम्ही लक्ष देऊ शकले नाही, ही आपली माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी ज्यांना जबाबदारी दिली होती। माझं पूर्ण होऊ द्या।
आता जेव्हा मराठा समाजाला आरक्षण मिळण्याची वेळ आलेली आहे हे विरोधकांकडून पाहवलं जात नाही. जर हे आरक्षण शिंदे साहेबांच्या काळात मराठा समाजाला मिळालं तर कदाचित या महाराष्ट्रातला संपूर्ण मराठा समाज हा शिंदे साहेबाच्या पाठीशी उभा राहील का काय हा धाक विरोधकांना वाटतोय. आणि म्हणून जसं मामांनी सांगितलं की यांना कावीळ झाल्यासारखं वाटतं, मी यांना सांगतो की यांची पोटदुखी चालू झालेली आहे आणि म्हणून यांना हे वारंवार हे सांगताय की हे मराठा समाजाची फसवणूक करताय. पण मी आपल्या खात्रीने सांगतो की जशी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली तसं विधान भवनामध्ये केलेला वाक्य किंवा केलेला शब्दप्रयोग हा वर्षानुवर्ष आयुष्यभर त्या ठिकाणी टिकलेला असतो किंवा त्या ठिकाणी असतो. त्याच्यामुळे तिथं कोणी जो उत्तर देतो तो खोटं बोलत नाही, तो सत्य बोलतो. आणि सत्य म्हणून ह्या लोकांनी स्वीकारलं पाहिजे की मराठा समाजाला आरक्षण हे शिंदे साहेबच देतील. तुम्हाला कावीळ दिला असं म्हणतात. भाजपची स्क्रिप्ट ज्यांनी वाचून दाखवतात त्यांनी काय वेळ बोलावं किंवा दुसरं काय सांगावं. पण मला एकच विचारायचं आहे, जे शब्द दिलेले पाळतात असं सांगतात, शब्द दिलेले सांगतात, मग जरांगे पाटलांना पहिला 40 दिवसात दिलेला शब्द परत 24 डिसेंबरपर्यंत दिलेला शब्द हा का पाळला गेला नाही हे सांगावं. काय मामा त्यांना विचारा ना कुठल्या शाळेतलं देऊन दिलेलं टाकलं विचारून घ्या ना. नाही, मला एक सांगा, आता 1.5 वर्षापूर्वी एकनाथजी शिंदे साहेब युतीच्या सरकारचे मुख्यमंत्री झाले. 25 वर्षे हे सुद्धा भाजपच्या शाळेत शिकत होते. म्हणजे मग 25 वर्ष काय तुम्ही फक्त भाजपची स्क्रिप्ट वाचली का? मी विचारलं काय, तुम्ही शब्द का पाळला नाही एवढं सांगावं फक्त. जरांगे पाटलांना जो शब्द दिला होता 2 वेळा, एकदा 40 दिवसात दिला होता, परत 24 डिसेंबरमध्ये, हा शब्द का पाळला गेला नाही शब्द देणाऱ्याकडनं हे त्याचं उत्तर द्यावं फक्त. खूप खूप धन्यवाद. साम टीव्हीशी बातचीत केल्याबद्दल. हे होते सत्ताधारी आणि विरोधक हे दोन्ही आमदार ज्यांनी आता असा प्रश्न उपस्थित केला आहे की जो शब्द मनोज जरांगे पाटील यांना दिलेला आहे तो आतापर्यंत का नाही पूर्ण केला, असा आता सवाल विरोधक करतात. कॅमेरामॅन नितीन बोधारेंसह मी सूरज मसूरकर, साम टीव्ही, नागपूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू